नमस्कार रामराम मंडळी, माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण काल पेपर कटिंग बघितलेला, ब्लाऊजची पेपर कटिंग. जो 38 इंचाचा ब्लाऊज होता आपला. हे बघा, कटोरी बिटोरी सगळे सांभाळून ठेवायचे ह्या पद्धतीने. जो पेपर कटिंग केलेला आहे ते आता ब्लाऊजवरती कटिंग कशी करायची ते बघणार आहोत आपण. असेच रोज नवीन नवीन एक व्हिडिओसाठी चॅनल आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. आपली छाती 38 आहे आणि ब्लाऊजची पन्ना आपली 78 आहे. 1 मीटरसुद्धा 80 सेंटीमीटरसुद्धा नाही आहे. मग आता ह्याला व्यवस्थित पेपर कटिंग करून बाकी आपल्याला गोटसाठी किंवा ब्लाऊजच्या हुक्कासाठी वगैरे कापड उरावं त्या पद्धतीने त्यासाठी व्यवस्थित कटिंग करावं लागतो. आता हे जो पन्ना आहे ह्या पद्धतीने एकमेकावरती ठेवून घ्या. जो खाली बॉर्डर असतो ना त्याला पन्ना म्हणतात. नवीन टेलर असाल आधीच सबस्क्राईब करा. कुठं तुम्हाला जमत नाही तिथं कमेंट करा, तुमचं प्रश्नाचं उत्तर लगेच भेटणार तुम्हाला. आता 2 फोल्ड केलेला आहे कापड. आता ह्या पद्धतीने अजून 1 फोल्ड करून घ्यायची, म्हणजे 4 फोल्ड करून घ्यायची. जर तुमचं कापड चुरगळलेलं वगैरे असेल तर आधी इस्त्री करून घ्या त्याला, जेणेकरून प्लेन सपाट होईल. आता आमची बाही आहे 4. तुमचं बाही किती असू द्या, 4, 4.5, 5, 6, 7 कितीही असू द्या, अर्धा इंच वाढवून घ्यायची. बाहीची उंची घेताना अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायची. माझी बाही आहे 4 तर मी घेतलेला आहे 4.5 इंच. तर बघा ह्या पद्धतीने इकडे 4.5 इकडे 4.5 आधी आखून घ्या. आणि जो 4.5 वरून आखून घेतलेला आहे तिथून ह्या पद्धतीने 2 इंच कमी केलेला आहे. 2 इंच कमी करून घ्यायचे. 2.5 कमी नाही करायचे, कारण मोंड्यातली सगळा भाग पोषण सगळं दिसतो. त्यासाठी 2च इंच कमी करून घ्यायचे. योग्य व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला शिकवला जाईल. तुम्ही म्हणणार व्हिडिओ लॉंग होतोय, कारण आपल्याला डिटेलमध्ये सविस्तरमध्ये शिकायचं असेल तर आधी व्हिडिओ लॉंग झालं तरी चालेल, पण स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता हे बघा, इथून 1.5 इंच आखून घेतला. 1.5 इंचाचं माप घेऊन चौकोन तयार झाला आपला आणि वरून 1.5 इंच घेतलेला आहे. आता ह्याला बघा ह्या पद्धतीने आकार द्यायची. बाहीची आकार ह्या पद्धतीने द्यायची, म्हणजेच मासा आकार द्यायची. खाली दिलेले सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा. चॅनल सबस्क्राईब होईल, तुम्हाला भरपूर व्हिडिओज भेटतील. असेच नवीन नवीन व्हिडिओ शिकायला पण भेटेल आणि तुमचा प्रश्नाचं उत्तरसुद्धा भेटेल. आणि व्हिडिओ लाईक करा, कमेंट करून सांगा कुठं तुम्हाला समजलेलं नाही आहे. हे बघा, दोन्ही आपली बाही निघाली. तर आता ह्याला समोरची भाग, जो खोलगट भाग असतो ना, ते सुद्धा ह्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची. अर्धा इंच कटिंग आपलं माप घ्यायचे, अर्धा इंच, आणि ह्याला ह्या पद्धतीने आकार द्यायची. जो आकार दिलेला आपण ते कटिंग करून घेतलं. आता बाकीचा जो पोर्शन आहे, कोटोरी, क्रॉसपट्टी, फिनिशिंग बेल्ट, सगळं व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. त्यासाठी हे बघा, 2 फोल्ड ब्लाऊज आपली 2 फोल्ड करून घ्यायची. 4 नाही, 2 फोल्ड केलेला आहे. ओपन भाग राईट साईडला ठेवायचा आणि जो पॅक आहे तो लेफ्ट साईडला ठेवायचा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. एकदम साधं सिम्पलमध्ये शिकवते. इतकं सविस्तर कोणताही टेलर शिकवत नाही. आता जो फोल्ड केलेला भाग आहे, म्हणजेच डाव्या बाजूचा भाग ओपन सोडून ह्या पद्धतीने जो आपण कटिंग केलं तर पेपर ते ठेवायचं. हे बघा, फोल्ड केलेला भाग आहे, ओपन नाही आहे. अजून एकदा सांगते, आता ह्याला व्यवस्थित आखून घ्या. चॉक किंवा मार्कर असेल तर. आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओज आहेत, ब्लाऊज कटिंगचे, स्टिचिंगचे, कसे शिकायचे, काय कसे शिवायचे, सगळे आहेत. हे बघा, हे आखून घेतलं. आधी ह्याला व्यवस्थित कटिंग करून घेऊयात.
विसरलं असेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब म्हणून बटन येतो आणि त्या शेजारीच बेलचा बटन येतो, घंटीचा बटन येतो, त्याला पण क्लिक करा, जेणेकरून सर्वात आधी माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. सर्व व्हिडिओज तुम्हाला पूर्ण टेलरिंग कोर्स फ्रीमध्ये भेटणार आहे. हे बघा, आता आपल्याला गळा आखून घ्यायची 2.5 इंच. अडीच इंच आखून घेतला. तुमची उंची केवढी असेल, 8, 9, 10 गळ्याची उंची, तेवढी ह्या पद्धतीने आखून घ्या. बघा, ह्या पद्धतीने गोलाकार द्यायची आणि कटिंग करून घ्यायची. जो माझा गळा ही वेगळा आहे बोटनेक शिवायचं, त्यामुळे मी कटिंग नाही केलेलं आहे. तुम्हाला आता दाखवलेलं आहे त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची. आता हा राहिलेला कापडा क्रॉसपट्टी ठेवून घेऊयात. खालचा कापड आणि वरचा कापड दोन्ही सेम असलं पाहिजे. सेम म्हणजेच एकावर एक व्यवस्थित, नाही तर वरचा अर्धा कमी आहे, खालचा अर्धा जास्त, असं नको. व्यवस्थित शिवून घेतला. आता आपल्याला अजून कटोरी बाकी आहे. कटोरी कटिंग करताना खूप चुकतो आपण. हे होऊ द्या, म्हणजे आपल्याला कटोरी सविस्तर पण बघता येईल. ह्याला पण ह्या पद्धतीने ठेवून कटिंग करून घेऊयात. तुम्ही कोणताही ब्लाऊज असू दे ह्या पद्धतीने ठेवून कटिंग केलात म्हणजे तुमचं भरपूर कापड शिल्लक राहणार, थोडाही वेस्ट होणार नाही. बघा, ह्या पद्धतीने आधी आखून घ्या. आता ह्यालाही कटिंग करून घेऊयात. तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे जे सामान लागतं त्या सामानामध्ये पेपर कटिंगसाठी वेगळा कैंची आणि कापड कटिंगसाठी वेगळा कैंची. मी क्लासेस घेते त्यामुळे माझे जवळपास 3-4 कैंची आहेत. तुम्हाला सेम सेम दिसतील, पण तुम्ही पेपर कटिंगसाठी 20 रुपये 30 रुपये जो कैंची भेटतो ते यूज करू शकता. आता ह्यात आपण कटोरी बघणार आहोत. कटोरी हे बघा, ह्या पद्धतीने सरळ अजिबात ठेवायचं नाही. कधीही कोणतीही कटोरी असू द्या, क्रॉसमध्येच कटिंग करून घ्यायची, सरळ ठेवायचं नाही. आता दाखवलं तसं कटिंग करायचं नाही. गळा आणि आपली टोक सरळ येऊ नये, क्रॉसमध्येच आलं पाहिजे, तरच तुमचा कटोरी ब्लाऊज व्यवस्थित बसणार. नाहीतरी ताणला जाईल, छातीत बांधून ठेवल्यासारखं होईल. कटोरी बसणार छातीत, पण नंतर घातले की हात उगीत सगळं आकडल्यासारखं वाटणार. ते बघा, ह्या पद्धतीने क्रॉसमध्ये ठेवून घ्यायची. थोडं सविस्तर माहिती कोण देत नाही. आपल्या चॅनलवरती सगळं सविस्तरमध्ये डिटेलमध्ये भेटतो, त्यामुळे आधी चॅनल सबस्क्राईब करा. आता ह्याला कटिंग करून घेऊयात. आपली उखाण्याचे पण चॅनल आहे, मराठी उखाणे. खूप छान छान उखाणे असतात, ते चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मराठी उखाणे विथ भाग्यश्री म्हणून आहे चॅनलचं नाव, विसरू नका. मराठी उखाणे विथ भाग्यश्री.
आणि अजून एक चॅनल आहे भाग्यश्री वाघमारे 2780. ह्या दोन्ही चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आता आपली कटोरीसुद्धा तयार झालेली आहे. आता ह्या राहिलेल्या भागात आपल्याला फिनिशिंग बेल्ट काढायची. हे बघा, कापड खाली वर खाली आहे, कमी जास्त आहे, तसंच न बघता कटिंग केलं असतं तर एक फिनिशिंग बेल्ट मोठा झाला असता आणि एक छोटा झाला असता, शिवताना प्रॉब्लेम झाला असता. एकावर एक ह्या पद्धतीने ठेवून घ्या. आणि त्याला कटिंग करून घेऊयात. फिनिशिंग बेल्ट कधीही कटिंग करताना खाली पाव इंच सोडूनच कटिंग करून घ्यायची, कारण आपल्याला जॉईन द्यायचा असतो, म्हणजेच अस्तर जोडायचा असतो. मग अस्तरला पाव इंच लागतो. आता ह्याच्यात आपल्याला हे राहिलेले शिल्लक कापडात आपल्याला हुक पट्टी, जो काज असतो ती पट्टी आणि गोट एवढं कापड काढायचे ह्याच्यातलं कटिंग करून. हुक आणि आयसाठी 2 इंचाची पट्टी काढून घ्यायची. बघा, ह्या पद्धतीने 2 इंचाची पट्टी काढून घ्या. उंची 7 ते 8 घ्या आणि रुंदी 2 इंच असलेल्या ह्या पद्धतीने 2 पट्ट्या काढले. दोन आहेत, एक काजसाठी आणि एक हुक्कासाठी, म्हणजेच एक हुक लावण्यासाठी एक हुक्काचा घरासाठी. आता ह्या राहिलेल्या शिल्लक कापडामधून आपल्याला गोटसाठी कापड काढायचे. आता गोट खूप प्रॉब्लेम येतो. गोट व्यवस्थित शिवता येत नाही. गोट चुकला की आपला ब्लाऊजचं फिनिशिंग सगळं बिघडून जातो. जर नवीन असाल तर 1.25-1.5 इंचाचं तुम्ही गोटसाठी पट्टी काढू शकता. जर जुने असाल तर 1 इंचात होईल तुमचं गोट. तुम्ही आधी माप घेऊन हे क्रॉसमध्ये घेतलेलं आहे. क्रॉसमध्ये दिसतोय ना तुम्हाला, क्रॉसमध्ये सरळमध्ये कापायचे नाहीत, पट्ट्या क्रॉसमध्येच कापून घ्यायची. ह्या पद्धतीने पट्ट्या काढून घ्यायची. बघा, 1.25-1 इंचाची पट्टी काढून घ्यायची. जवळपास 1 मीटरपर्यंत काढायचं. तुमचं जेवढा 9, 9.5, 10, 11 इंच गळा असतो ना, पूर्ण तेवढ्याला जवळपास 1 मीटरचा पट्ट्या लागणार आहेत. पूर्ण एवढे चिंध्यातले थोडे थोडे जेवढं कापड राहील तेवढं क्रॉसमध्ये ह्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची. आणि अजून एक सोपी पद्धत आहे कमी कापडात गोटपट्टी कशी काढायची. त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ करेन मी. एकदम साधी सिंपल आहे. बघा, ह्या पद्धतीचे आपले गोटपट्ट्या निघालेले आहेत. अस्तरचं सुद्धा ह्याच मापाने कटिंग करायची. हे कसं सेम कटिंग केलं तसंच सेम कटिंग करून घ्यायची. हीच कटिंग तुम्ही अस्तरवर सुद्धा ठेवून कटिंग करू शकता. चला, बाय.